आज ना नाश्त्याला गोड अप्पे करायला घेतले. डोशाचंच पीठ होतं, तेच पीठ, फक्त तांदूळ भिजवताना त्याच्यामध्ये उडदाबरोबर थोडीशी चण्याची डाळ टाकली होती भिजायला आणि त्याचं सगळं मिक्सरला लावून वाटून बिटून घेऊन रात्री भिजत ठेवलं ते आपलं डोशासारखं पीठ. आणि त्याच्यात नंतर करताना मी ओलं खोबरं, गोडीला जेवढा आपल्याला लागतो तसा, परत वेलची पूड, हे सगळं टाकून काजू टाकले, शेंगदाणे असतील तरी चालतील, काजू टाकले मी आणि चांगलं ढवळून घेतल्यानंतर माझ्याकडे भिड्याचं आपलं अप्पा पात्र आहे, ते ठेवलं गॅसवर, त्याला चांगलं तापू दिलं, तेल लावलं त्याला चांगलं आणि त्याच्यामध्ये अप्प्याचं पीठ टाकून त्याला झाकण मारून ठेवलं. थोड्या वेळाने आपोआप ती अप्पे छानपैकी सुटतात आणि मग नंतर त्याला परत एक साईड दुसऱ्या साईडला पण चांगलं शिजू द्यायचं, ठेवायचं 5 मिनटं आणि लगेच काढायचं. एक साचा जरा काढताना पहिला थोडा हे होतो, नंतर मग पटापट निघतात अप्पे. हे बघा, हे असे अप्पे, गोड अप्पे आपले खायला तयार.